हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? मस्त रहा, स्वस्त रहा. आज आपण व्हेज कोल्हापुरी किंवा व्हेज हंडी म्हणू शकता, ती हॉटेल स्टाईल कशी घरी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण व्हेज कोल्हापुरीसाठी लागणारा जो मसाला आहे तो तयार करून घेणार आहोत. कढई तापवली आहे, 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. 2 ते 3 बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, तो छान तेलावरती परतून घ्यायचा. पूर्ण लालसर परतून घ्यायचा आहे. जसं आपण बिर्याणीसाठी कांदा परतून घेतो त्याप्रमाणे कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा लालसर भाजून झालेला आहे. जसं आपण बिर्याणीसाठी कांदा फ्राय करतो त्याप्रमाणे थोडासा कलर आला पाहिजे कांद्याला. अशा पद्धतीने हा कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया. तेलावरती छान परतून घेऊया. टोमॅटो जो आहे छान परतून घेतला आहे आपण. आता हे मिश्रण जे आहे ते पूर्ण काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये. त्याच कढईमध्ये मी काजू टाकलेले आहेत थोडे, ते परतून घेत आहे तेलामध्ये. लालसर थोडे परतून घ्यायचे. काजू जे आहे परतून झालेले आहेत, हे आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आता त्याच कढईमध्ये मी बदाम घेतले आहे, 10 ते 12 बदाम घेतले आहे. ते तेलावरती छान परतून घ्यायचे. अशा पद्धतीने बदाम मी परतून घेतले आहे, ते आता आपण काढून घेऊया. हे सर्व मिश्रण आता आपण वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया. त्यामध्ये मी अर्धी वाटी दही ॲड केलेलं आहे. हे सर्व आपण आता मिक्सरला वाटून घेऊया. हे सर्व मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे. छान असं बारीक वाटून घ्यायचं. आता त्याच कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. 1 चमचा जिरं फोडणी करून घेऊया आपण. 2 ते 3 तमालपत्र घेतलेली आहेत, ती टाकते. दालचिनी, चक्री फूल, बेडकी मिरची आहे, 2 ते 3 बेडकी मिरची आहे, ते घेतलेले आहेत. फोडणी करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जो गरम मसाला आहे तुम्ही टाकू शकता. आता यामध्ये आपण जो मिक्सरला वाटलेला मसाला होता तो तेलावरती परतून घेऊया. छान लालसर असा परतून घ्यायचा आहे. छान मसाला परतून झालेला आहे. यामध्ये थोडं 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकूया. 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, धने जिरं पावडर, 2 ते 3 चमचे व्हेज कोल्हापुरी मसाला आहे, हा ॲड केलेला आहे मी. हे छान तेलावरती मसाले परतून घेऊया आपण. हे पहा, मसाला जो आहे आपला छान परतलेला आहे. साईडने तेल सुटलं का समजायचं मसाला हा छान आपला परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करूया. मिक्सरचं जे भांडं होतं मसाल्याचं त्यात मी पाणी टाकून थोडं ॲड केलेलं आहे. जशी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे. एक चमचा मीठ ॲड करूया चवीनुसार. आता यावरती झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनिटं लो फ्लेमला ठेवून देऊया. दुसऱ्या कढईमध्ये मी 2 चमचे बटर ॲड केलेलं आहे. यामध्ये आपण आपल्या ज्या भाज्या आहेत त्या परतून घेऊया. आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या आपण ॲड करू शकता.
1 चमचा मी जिरा ॲड केलेला आहे भाज्यांना एक फ्लेवर येण्यासाठी। आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेला बटाटा हे तेलावरती 2-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे सर्व। बटाटा जो आहे तो आपण परतून घेऊया। यामध्ये मी 1 वाटी फरशी ॲड केली आहे, ती छान परतून घेऊया। 1 वाटी फ्लॉवर जे आहेत ते छान थोडे मोठे मोठे पीस ठेवायचे आहेत, छान परतून घेऊया। आता यामध्ये मी 1 वाटी वाटाणे, हिरवे वाटाणे जे आहेत ते ॲड केलेले आहेत। 2 बारीक चिरलेले गाजर, तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही ॲड करू शकता। 1 वाटी पनीर ॲड केलेलं आहे। ह्या भाज्या ज्या आहेत सर्व त्या आपण परतून घेऊया, तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही टाकू शकता। हे छान परतून घेऊया। 1 चमचा मीठ टाकलेलं, आपण ग्रेव्हीमध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे। 1 चमचा मी मीठ टाकलेलं आहे। ह्यावरती आता आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं लो फ्लेमला ठेवून देऊया। भाज्या शिजून घ्यायच्या आहेत। आता जी आपण ग्रेव्ही केली होती त्यामध्ये ह्या भाज्या आपल्याला ॲड करायच्या आहेत। जास्त शिजवायची गरज नाही आहे, आपली ग्रेव्ही सुद्धा आपण शिजून घेतलेली आहे आणि भाज्या सुद्धा शिजून घेतलेल्या आहे। फक्त 5 मिनिटं आपण वाफ देऊन गॅस बंद करणार आहोत। इथे आपली हॉटेल स्टाईल व्हेज कोल्हापुरी तयार झालेली आहे। खूप छान टेस्ट लागते, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा, खूप छान टेस्ट लागते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, त्यामुळे काय होईल मी अपलोड केलेल्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। पुन्हा लवकर भेटूया अशा छान छान रेसिपींसाठी, तोपर्यंत धन्यवाद।